हाय फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मित्रांनो, थोड्याशा आज मॉनिटायझेशनच्या संदर्भात थोडंसं चर्चासत्र करूया आपण. हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचला आहे, जे यूट्यूबवर काम करतात, जे बरेच दिवस झालं यूट्यूबवर कंटेंट वगैरे टाकत आहेत, व्हिडिओज वगैरे बनवत आहेत, तर कुणाचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि कुणाचं चॅनल मॉनिटाईज नाही झालं आहे, याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन करूया आज. तर आजच्या या व्हिडिओमध्ये फेसबुक आणि यूट्यूब हे कसं मॉनिटाईज होतं, त्याच्यानंतर कुणाकुणाचं मॉनिटाईज झालेलं आहे आणि मॉनिटाईज होण्यासाठी काय करावं लागतं आणि काय करावं लागेल हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि थोडंसं या विषयावर आपण चर्चा करूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला असेल तर तुमचं ज्यांचं कंटेंट मॉनिटायझेशन आणि यूट्यूब जर मॉनिटाईज झालेलं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यासाठी तुम्हाला काय काय प्रयत्न करावा लागले किंवा कोणाला काय काय अडचणी आहेत किंवा काय अडचणी आलेल्या आहेत ते आपण सांगा, जेणेकरून आपण सर्व एकमेकांना नक्कीच मदत करू शकतो. तर मित्रांनो, फायनली ज्यावेळेस आपण यूट्यूब चॅनल ओपन केल्याच्यानंतर त्यासाठी खूप काही दिवस मेहनत करावी लागते. इन केस जर एखादा व्हिडिओ जर एखाद्याचा चांगला व्हायरल जर गेला, एखाद दोन व्हिडिओ जर चांगले व्हायरल झाले तर शक्यता आहे लवकर चॅनल मॉनिटाईज होण्याची, पण शक्यतो लवकर होत नाही. त्यावर मेहनत बरीच करावी लागते, बरेच दिवस मेहनत करावी लागते. तर अशा कंडिशनमध्ये बरेचसे जण डिमोटिवेट होतात की खूप दिवस झाले, एवढे दिवस झाले, अजून आपलं चॅनल मॉनिटाईज नाही आहे वगैरे नाही. त्यामुळं काय होतं, जवळजवळ गेल्याच्या नंतर काही जण परत रिटर्न होतात आणि त्यामध्ये नंतर गॅप पडतो. त्यानंतर त्या चॅनलकडं दुर्लक्ष केलं जातं आणि मग ते नंतर हळूहळू परत जे काही व्ह्यूज वगैरे आलेले असतात, जे काही सबस्क्राईब वगैरे झालेले असतात, ते चॅनल फ्रीज होतं आणि त्यावर मग परत जर आपण काही दिवसांनी नंतर परत त्याच्यावर प्रयत्न केला तर ते शक्यतो लवकर पिकअप घेत नाही. तर हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. आणि ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आत्तापर्यंत, ज्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ज्यांचे जो क्रायटेरिया आहे तो ज्यांचा कंप्लीट झालेला आहे, त्यांचं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतरचा त्यांचा प्रवास कसा आहे हे पण ज्या बांधवांचा आहे झालेलं मॉनिटाईज, त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला किती दिवस लागले आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं. कारण जे बांधव आता यूट्यूबवर आणि फेसबुकवर येऊन ज्यांचं चॅनल ग्रो होऊन लगेच मॉनिटाईज झालेलं आहे, त्यांनी एकदा त्यांचा अनुभव नक्की सांगावा, जेणेकरून आपल्या जे काही बांधव आहेत त्यांना पण माहिती होईल आणि मदत मिळेल चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. तर आजचा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथा, असं म्हणतात ना तसं. तर आता बरेच जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही आत्ता सुरू केलेलं आहे चॅनल, आम्हाला चॅनलवर जास्त काही व्ह्यूज वगैरे येत नाही आहेत किंवा बरेच दिवस झाले, काही जणांनी खूप दिवस काम केलेलं आहे, काही बांधवांनी खूप दिवसापासून प्रयत्न करतात, तरी त्यांचं अजून चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे आणि थोडासा व्ह्यूजचा पण त्यांना इश्यू होतो. तर अशा कंडिशनमध्ये फक्त एकच सांगेल मी की जर समजा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं नसेल तर तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील काही दिवस. थोडे दिवस पेशन्स जर ठेवले तर नक्कीच चॅनल मॉनिटाईज होईल. त्यावर लगातार काम चालू ठेवा. एक ना एक दिवस तुमचे नक्कीच व्हिडिओ व्हायरल होतील आणि तुमचा क्रायटेरिया हा नक्कीच पूर्ण होईल. पण त्यासाठी तुम्हाला नक्की थोडासा प्रयत्न करावा लागेल. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आता ज्या बांधवांचं झालेलं आहे, मॉनिटाईज झालेलं आहे, जे बांधवांना त्यावर अपलोड वगैरे करता, रील्स वगैरे व्हिडिओ अपलोड करत आहेत, त्यांनी त्यांचा अनुभव एकदा सर्व बांधवांना सांगावा की मार्गदर्शन करा की असं असं करावं लागेल, काय केल्याने चॅनल जास्त लवकर ग्रो होईल, व्हिडिओज व्ह्यूज लाईक वगैरे कमेंट येतील आणि चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सर्वांना मदत होईल. असा तुमचा जो काही अनुभव असेल, जो काही तुमचा यूट्यूबचा फेसबुकचा जो प्रवास आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व नवीन जे बांधव आहेत आमच्यासारखे, आपले जे काही आत्ता यूट्यूबवर आलेले आहेत, यूट्यूब चालवतात, यूट्यूबवर काम करतात, त्यांना मोटिवेशन मिळेल आणि ते नक्कीच पुढे चालून त्यांचं चॅनल मॉनिटाईज होईल. तर सर्वांना एक विनंती आहे की जे बांधव हे व्हिडिओ बघत आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे, त्यांनी एकदा नक्की कमेंटमध्ये कळवा.
तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चला वाट बघतो आहे तुमच्या कमेंटची आणि प्रतिक्रियांची, की तुमचा अनुभव कसा आहे आणि तुमचा जो यूट्यूब जर्नी फेसबुक जर्नी कसा आहे त्याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा. नमस्कार.